ए बाबल्या अरे बाद झालं ये बाहेर अरे काय पाहुली शाळेला उशिरून ये लवकर ये पोपट्या काय घालेले मस्ती आज घ्यायचा का रात अरे हिंसक तुझ्या तर हे बाबल्या नको कोणाला बोलू भारी आहे कपडे घेऊन कपडे घे चल 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 पळकी पळकी मागायची पळती लागलं नाही ना? लागलं तर नाही पण माझे कपडे ए बबल्या छी 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 ए जिप्रे तुझी काय करतेस ही बबल्या ही तर ए माकडा तुला काय लाज बीज आहे का नाही रे तुला काय माणसं पैसे दिसत नाही ते भाड्या ए ढापणे तिला काय प्रॉब्लेम नाही आणि तू कशा तोंडाचा पट्टा सोडलाय हो माग चल अरे ती कशाला काय बोलल र ती नवीन आहे तिला कुठं माहितीये तुम्ही काय लेवलची पोरं आहेत ती अगं जान्हवी तुला सांगते गावावर वळून टाकलेली पोरं आहेत आज कशा अंगावर आली तसं उद्या काय करायला पुढे मागं मी बघणार नाही ती हे फिरते लय होतंय काय नाही होतंय र खरं आहे तेच बोलता की आधी तुझ्या या मित्राला उघड्या हसवाला कपडे घालायला सांग नाही तर कचऱ्याची गाडी येऊन घेऊन जाईल ए ढापणे तुझ्या आई बापानं असलंच वळण लावलंय का दुसऱ्याच्या पोर नाव ठेवायची ए माझा आई बाबा जाऊ नको तुला काय शिकवले ते दिसतंय की रस्त्यावरती असं उघडं फिरायचं ए तिला कळत नाही वे रस्त्याची माणसं बघायची ती कशाला मला तुटली म्हणजे काय आता आम्ही तुझ्याकडे बघत बसायचं वे तू काय गावचं ऋतिक रोशन आहे वे अंगात नाही बळ आणि पवायचं भरलंय चढ हसवल कुठला प्रीती अगं जाऊ देत ना शाळेत जाऊयात आपण थांब ग असं कसं ह्यानं तुला पाडलं तुला एवढं लागलं ह्यानं सॉरी बोललंच पाहिजे सॉरी बोल नाही बोले जानिक कसं बोलत नाही मी पण बघते सॉरी बोल ए माकडे बोलत नाही निघ ए हसवाला उघडा बंब कुठला सॉरी बोल ए टुकरे बोलत नाही जानिक ए घुबड्या सॉरी बोल ए जिप्रे बोलत नाही सॉरी बोल बोलत नाही अगं प्रीती ऐक ना त्याच्या एका सॉरीने काय होणार आहे माझं चल ना जाऊया तिथनं असं म्हणतास का बरं थांब ए बबल्या ती आत्ता मला म्हणता ना म्हणून मी चालल्या कळलं ना नाही तुला सॉरी बोलायला लावलं तर माझं पण नाव प्रीती नाही कळलं ना चल ग बाबल्या सॉरी बोलाय पाहिजे तू ती ग बस तिला कळत नाही मग रस्त्याची माणसं बघायची ती अरे पण ती लागलं ना लागू दे का मग तुला का बोल काय ती बर चल चल मेरे रश्के कमर तूने पहली नजर जब नजर से मिलाई मजा आ गया मेरे रश्के कमर तूने पहली नजर जब नजर से मिलाई मजा आ गया जाम दे डोल कर उसने के मस्तिया आंख ऐसी लगाई मजा आ गया हे मग घ्या तुला काय इंग्लिश मध्ये सांगू आहे नाही सरळ नाव सांगेन तुझं संख्या बेल वाजायला का नाही अजून लई टाइम आहे तू तो अभ्यास कर शानपणा करून बस बघ पुढे चल ए बबल्या हसवल तोंडाच्या तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही र हा बाहेर दंगा केलायस ते केलायस आणि इथं येऊन बी दंगा करायला लागलायस वे ए चिपरे तुझ्या का बापाची शाळा आहे रे माझ्या जरी बाची शाळा नसली ना तरी तुझ्या बी बाची शाळा नाही कळलं ना त्यामुळे शांतच बस ए तू काय या वर्गाची मॉनिटर आहेस होय लागली मला सांगायला बॅग पुढे ए तुम्ही बोला की ग त्याला ए बया तुला त्रास होतोय तर तू बोल की आम्हाला कशाला सांगतीस तर ह्यानं काय बाहेर दंगा केलाय ते तुम्हाला कुठं माहिती अजून काय तू काय केलं
बया तू तर काही विचारूच नको, तू आहेस बाई साधी भोळी. आजाद केलं तुला पाखरा, आजाद केलं तुला. गुड मॉर्निंग. सिट डाऊन. थँक्यू सर. काय रे संकेत, काय चाललेलं होतं वर्गात? सर कुठं काय चाललं होतं? अरे बोल की, मला किती लांब आवाज येत होता माहिती आहे ना. बोल काय. अहो सर, ही कशी तुम्हाला सांगतील, मी सांगते की. तुम्ही यायच्या आधी आहे ना, ही सगळी पोरं गाणी म्हणत होती, पाखरा आजाद केलं तुला. असली असली गाणी म्हणत होती. हो, यो यो बबल्या. ए मूर्खानो, अरे तुम्हाला काही कळतं का नाही? असली गाणी म्हणत होता. पाखरा आजाद केलं मी तुला, याचा अर्थ कळतो का तुम्हाला? ही शाळा आहे, ज्ञान मंदिर आहे, आणि असली फालतू गाणी म्हणायसाठी इकडे येत आहे. सर एवढंच नाही, ह्यांनी अजून एक कांड केले. काय कांड केलं? सर ही सगळी पोरं आहेत ना, आम्ही शाळेला यायच्या टायमिंगला विहिरीवर पोहायला गेलती, आणि यो बबल्या उघडा येऊन धडकला जान्हवीला. हो सर. ए मूर्खानो, अरे तुम्हाला काही कळतं का नाही? शाळेच्या वेळेला तुम्ही विहिरीत पोहत बसताय. मूर्ख. ए इकडे इकडे, तू इकडे इकडे. हरामखोरा, तुला काही कळतं का नाही रे? हा, शाळेच्या वेळेला तू विहिरीत पोहतोयस होय, हा, आणि नागडं उघडून पुरीच्या समोर धडकतोयस होय तू. हा, कळतं का नाही तुला? हा, बस गेले बस. बघा, तुम्हाला मी सगळ्यांना सांगतो, मला हे असलं अजिबात चालणार नाही. मी अतिशय कडक शिस्तीचा शिक्षक आहे, लक्षात ठेवा. काय बरं मला सांगा, पुस्तकं सगळे आणलीत ना? नाही होय, नाही होय, काय नाही अजून घेतलेली? अरे काय तुम्हाला मेंदू वगैरे आहे का नाही? शाळा सुरू व्हायच्या अगोदर एक 10 ते 15 दिवस पुस्तकं घ्यायची असतात. ती सगळी पुस्तकं वाचायची असतात. काही जे फॉर्म्युले आहेत ते पाठ करायचे असतात. एवढं कळत नाही? तुम्हाला शाळेची गोडीच राहिलेली नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मला असलं चालणार नाही. 2 दिवसात तुमच्याकडे सगळ्यांची पुस्तकं असली पाहिजेत. जर नसतील तर मी अजिबात तुम्हाला वर्गात बसून देणार नाही. काय ए ए ए कशाला दात काढायला लागलाय? हा, 32 पाडून बचायचं बसून बघ. मूर्ख, समोर बघायचं. ए ए पोरे, कशाला कशाला त्याकडे पाडायला लागल्यास? नाही बघा, हे तुम्हा सगळ्यांना सांगतो, ही असली पावडर वगैरे, ही लिपस्टिक असलं काही लावण्याचं नाही वर्गात. मला अजिबात चालणार नाही. शिकायला येतं ना तुम्ही? बर, राहुल्या, आपली शाळा चालू झाल्यापासून नाही ना, रोज काहीतरी कांड होती बघ. अंगातली मस्ती जरा कमी कर की, म्हणजे कांड होणार नाही ती. तुझी मस्ती मी केली आणि तू नाही मी काय करत. मी काय केलं मला सांग बरं. आणि तू सांग बरं मी काय केलं. अरे जाऊन धडाकच की तिला. मग तिला कळत नाही साईडने जायचं. अरे धडकला असं तर सला सांगितलं नसतं तिनं. मग शहा नाहीस तू. अरे काय छान आहे. हे बघ, माझं डोकं फिरू नको बरं का. तू बी माझं डोकं फिरू नको काय. अरे तुला कसं सांग. अरे का भांडताय रे? ए तुझं काय गमतीस आणि कशाला आले सारड्यात? मारडू नको तर काय करू? त्याशिवाय अक्कल कशी यायची तुला? आणि काय रे राहुल्या, तुला कळत नाही का काय बरोबर काय चुकीचं ते? कशाला त्या पोरीला पाडलं ना? हे मी नाही पाडले, हिच असतो जाऊन धडकले. माझा काय संबंध नाही, याला बोल. तिला शहाणं म्हणून त्याला बोल म्हणतोय. आणि ती फिरती, ती काय शहाणी आहे का? एकाचं 2 करून सांगते, माहित नाही का आपल्याला? हा, आणि ती नवीन आलेली मैना, तिला काय माहिती ना गावाकडच्या पोरी कशा आहेत ते? वय वय बरोबर आहे तुझं. पण मी काय म्हणतोय, भात संपल, मी लगेच भात घेऊन येतो. म्हणजे मी इथे इतकं महत्वाचं बोलते आणि तुला खायचं पडलंय का? अगं ते महत्वाचं आहेच की, पण मी काय म्हणतोय ते महत्वाचं ह्यासोबत बोल. मी येतो की लगेच भात घेऊन. अगं मी डबा आणला नाही ना आज, भात संपला तर. खायचंच आहे तुझ्या डोक्यात, जा. येतो लगेच. करपा भात आणू का तुला? काय तुला पण जायचंय का? काय अगं, जायचं असतं तर थांबलो असतो का? राहुल्या, तुला मी आधीच सांगितलंय, शाळेतल्या पोरींच्या नादी लागायचं नाही. पोरी शाळ्या नसतात. म्हणजे तू
मारीनच बघ. सांगितलं तेवढं ऐकायचं हा. आणि डबा आणला नाहीस मी? अगं आया पाय सकाळी गेली शेतात काहीतरी काम होतं मग डबा कोण बनवणार? काय कायमच आहे. बरं जाऊ दे, मी आणलाय डबा. चला आपण खाऊया, तोपर्यंत बबल्या येईल भात घेऊन. बरं इथंच बसूया मग त्या भात गेली त्या बस. तुम जो कहते तो चांद तारों को तोड़ लाऊंगा मैं, इन हवाओं में इन घटाओं में मोड़ लाऊंगा मैं, दुनिया से तुझे चुरा लूं, तेरा एतबार कर लूं, मेरी धड़कनों को समझो, तुम भी मुझसे प्यार कर लो, तुम भी मुझसे प्यार कर लो. ला ला ला, ला. असं का झटकाऱ्यासारखं करायला लागला? हे? मी कुठे काय केलं? मी गाणं म्हणते. मग पोरीकडे बघून कशाला म्हणतोयस? मार खायची की. पोरीकडे बघून मी गाणं म्हणते पण तुला कसं कळलं? माझ्या डोळ्यामध्ये डोळ्यानं. हे? माझ्या डोळ्यानं राहुल्यापणी कसं जीवन करते काढलं प्यार. मला पण तसं वाटतंय रे, कोण तर माझ्या सांग जीवन करावं म्हणून. लगा तुला एक मोठी स्वप्न बघतो रे. अरे आपल्या सरांनी काय सांगितलं माहिती ना, 2 दिवसात पुस्तकं घ्यायची आहेत नाही तर वर्गाच्या बाहेर. आणि निघाला चांद तारी तोडून आणायला लागला. स्वतःचं बघ पुस्तक असं. 2 दिवसात. आता नवीन पुस्तक घ्यायला तर पैसे नाही रे. भाजी नको तर देते का बघायला पाहिजे. मग घ्या चांद तारू को तोडला. मग घ्या चांद तारू को तोडला. तुला रोहिणी हे रोहिणी ही अर्धी ती कशाला म्हणतीस? रोहिणी हे रोहिणी. अरे मार खायला उशीर की आलाय का? तूच म्हणलास की ए कोण रे? ए का राहायला लागला रे? हा कोण राहायला लागलाय? निमदा दसरा डिस्ट्री गोपचा गोपची. ए यार असं का करायला लागली? ये राहुल्या, अरे काय असले बोलायला लागलास तू? अहो दादा ती जरा हाय जरा, तुम्ही घ्या की समजून. बरं की ना तुम्ही इथं कशाला आलाय? हो ती रोहिणीची पुस्तक घ्यायला आली ती द्या ना तुम्ही. अरे आता तर चांगलं बोलले की. अहो तुम्हाला आत्ताच बोललं की तसं ते आहे चांगलं, पण आदनं मधनं जरा घ्या की समजून. असं आहे वे. वय वय असंच आहे. पण दादा तुम्ही कुठं असताय हो? मी हैदराबादला असतोय, साऊथ इंडस्ट्रीमध्ये. साऊथ इंडस्ट्री? राहुल्या कळलं का? तरीच बरं दादा पुस्तकं द्या की जरा. अहो आम्ही निम्म्या वाजीलाच घेणार आहे पुस्तकं. ए तिची पुस्तकं ती कुठे ठेवली आपल्याला नाही माहित. मग रोहिणी ती कुठं आहे? ते असत्या पुण्याला. अहो मग फोन करा की, फोन करून विचारा कुठे ठेवली ती आणि शोधून द्या, तुम्हालाच पैसे भेटतील. तिला फोन लावा, ती फोनवरनं सांगणार, नंतर शोधा, तो ठेवणार 50-100 रुपये. ते ना आपल्याला जमत नाही. हो दादा, अहो गरीब घरातली पोर आहे बघा आम्ही. अहो रोज मास्टर शिवाय देतोय पुस्तक नाही ती पण. हो द्या की पुस्तकं. ए तुम्हाला नाही म्हणलेलं कळतं का रे? चला निघा. राहुल्या आहेत की तर रामभाऊ ते रोहिणी दीदीची पुस्तक आहेत का हो? आम्ही घ्यायला आलोय. पुस्तकं असतील की, बघायला लागतील. हा बघा की. बघतो. ए जिप्रे आलीस का लगेच मागणं पुस्तक न्यायला? तुझ्या आधी आले आम्ही, हाय की नाही राहुल्या? ए बबल्या बसाड्या तोंडाच्या, आम्ही घ्यायला आलोय.
मला माझ्या मामीनं पाठवलं, म्हणली रोहिणीकडे पुस्तक आहेत घेऊन या म्हणून. बघा की तेवढं रामभाऊ आहेत का पुस्तकं. बघतो नाही 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 असं नाही चालणार. आम्हाला जर पुस्तक नाही दिली तर ह्याच निम द्यायची नाही, नाहीतर निमदा असता गपची. ए तुला एकदा सांगितलं काहीच करा, तुला पुस्तकं भेटणार नाहीत. चला निघा. रामभाऊ तेवढी पुस्तकं देता का? आम्ही निम्म्या भातीने घेतो. अगं तुझ्याकडनं काय पैसे घ्यायचा आहे, तुला फुकट पुस्तकं देतो. थांब जरा आलोच. राहुल्या हे असली बसतो रे का? त्या निमदाला आहे ना गपचीच केली पाहिजे, गावाला की कधीतरी. चल चल. होय ग सोने, अशी का थांबलास इथं? काय नाही असंच. अगं असंच म्हणजे कोण येणार आहे का? तुला लय चौकशा, तू जा की. ए बाई, मी असंच विचारलं. मला वाटलं कोणतरी येणार असेल म्हणून वाट बघत थांबले असतील. कोण नाही येणार, जा तू. अगं वर्गातली मैत्रीण आहे म्हणून विचारत्या, नाही तर कशाला विचारलं असतं. बरं ती जाऊ देत. राहुल्याला आणि बबल्याला पुस्तकं भेटली का ग? मला काय माहित, त्यांचं मला काय विचारते तू. तसं नाही ग, तू खास मैत्रीण नाहीस का राहुल्याची म्हणून विचारलं. फिरते लय बोलायला लागलीस ना तू आता. लय काय बोलायला लागली? आता हायत म्हणून विचारत्या ना, नाही तर कशाला विचारत्या. खास मैत्रीण म्हणजे काय? उगाच काय पण बोलू नको. बरं बरं, येणार आहेस का जाऊ? मी नाही येणार, जा तू. हे बाई जाते, चल ग स्वाते. चांगलं विचारायचा जमाना बी नाही राहिला आता कुणाला. राहुल्या काय रे करायचं आता? बाबल्या ग बस की रे, आधीच कालपासून डोकं दुखायला लागली माझं. काहीतरी उलाघाल केली पाहिजे लागा. करूया. राहुल्या आज लयच उशीर केला ना. झाला उशीर. आणि पुस्तकाचं काय केलं? गुड मॉर्निंग. पण हो, आज मी तुम्हाला सिट डाऊन म्हणणार नाही, कारण 2 दिवसापूर्वी मी तुम्हाला पुस्तकं आणायला सांगितलेली होती, बरोबर ना? हां, मग ज्यांनी पुस्तकं आणलेली आहेत त्यांच्यासाठी सिट डाऊन, आणि ज्यांनी पुस्तकं आणलेली नाहीत त्यांनी उभंच राहायचं. सिट डाऊन. काय किंमत? अहो सर किंमत नाही, किंमत वाटत. ए ए ए तू आता मला शिकवायला लागलास का? फोडूनच काढील बघ. बोला, का आणली नाही पुस्तकं? ओ सर घेतोय जणांना पुस्तक आणायला, होती त्याच्याकडे पुस्तकं, पण ती होती 3 वर्ष जुनी, ती पण त्याने दिली नाही ती. ए तू काय बुद्धू आहेस काय रे? तुला काय बुद्धीचा भाग वगैरे आहे का नाही? मूर्खा, 3 वर्षाची पुस्तकं आणायला गेलायस. तो सिलेबस आत्ता असेल का? सिलेबस बदललाय. ए ए ए ए कुणी दात काढायचे नाही. अरे काय रे, ए तू काढली नाहीस पुस्तकं? अहो सर गेलेलो पुस्तक आणायला, पण काय काय तुम्हाला काही कळतं का नाही रे? पुस्तकं जर नसतील तर माझं काही नुकसान होणार नाही, तुम्हा सगळ्यांचं नुकसान होणार आहे. चला चला, तुम्ही दोघं बाहेर चला. चला बाहेर. अहो सर नको की. अरे काय नको, चला बाहेर. तर नका बाहेर काढू त्यांना, त्यांचं बरोबर आहे. गावातली सगळी मुलं मुली बाहेर गेले, त्यामुळे आम्हाला पुस्तकच मिळत नाहीत. आणि नवीन पुस्तकं घ्यायची म्हणले तर घरचे बोलतात की जुनी बघा, कारण जास्त पैसे जाऊ नयेत म्हणून. आतापर्यंत आम्ही सगळ्या जुन्याच गोष्टी वापरत आलो, आणि आता नवीन गोष्टी घ्यायच्या म्हटलं तर आमच्यासाठी खूप अवघड आहे सर, कारण सगळ्यांच्याच नशिबात नसतं ना सर. आम्ही तिघं लहानपणापासून ह्या शाळेत शिकतोय, आमची परिस्थिती पण माहिती आहे ना तुम्हाला सर. मी आमच्या तिघांच्या पुस्तकांची सोय केली आहे. माझ्या मामांच्या पोरांची पुस्तकं आहेत. आजच्या दिवस थांबा सर, उद्या येतील नक्की पुस्तकं. ठीक आहे, तुझ्या बोलण्यात थोडंसं तथ्य आहे,
पण मुलांनो, मी जर तुम्हाला कठोर नाही बोललो तर तुम्हाला शिस्त कशी लागणार, तुम्हाला वळण कसं लागणार? आजच्या दिवस मी तुम्हाला माफ करतो. उद्या मात्र सगळ्यांची पुस्तकं तुम्ही घेऊन यायचं. पण हो, आज मी अजिबात तुम्हाला शिकवणार नाही. सिट डाऊन. तुम्ही उद्या पुस्तकं आणायची, उद्याच मी शिकवणार. आज तुमचा पीटीचा तास घ्यायचा आहे. चालेल? चला मग सगळेजण बाहेर चला. चला. ए सोने, इकडे. ए तुम्ही दोघं पण थांबा. काय सर? खरं सांग, लवकर मोठी झालीस आणि समजूतदार. चला खेळूया. या. सोने, खरंच आपल्याला पुस्तक भेटली? मग मी असताना तुम्ही दोघं कशाला टेन्शन घेताय? तुमच्या दोघांसाठी काय पण. काय पण